हृदयविकार खूप मेजर गोष्ट आहे. पूर्वी आपण ऐकायचो लोकांना 40शी 45शी किंवा 50शी नंतर हार्ट अटॅक व्हायचे. पण आता सवयी लोकांच्या, वाईट सवयी, सिगरेट, गुटखा, तंबाखू, दारू, बाहेरचं खाणं, ज्यांना ह्या सवयी व्यसन नसतील त्यांना काय व्यसन असतं? बाहेरचं खाण्याचं व्यसन. बाहेरचं खाण्याचंही हल्ली व्यसनच झालंय. लोक आधी कसे फक्त घरचं सात्विक जेवण जेवायचे, पण हल्ली तसं नाहीये. लोक बाहेरचं खातात. बाहेरचं खाल्ल्याने काय होतं? हृदयविकार होतो ना. म्हणजे ॲक्च्युली कोलेस्ट्रॉल वाढतो. कोलेस्ट्रॉल वाढलं की रक्त आपली जी आहे ती घट्ट व्हायला सुरू होते आणि काय होतं? हार्ट अटॅक होतो, पॅरालायसिस होतो. ठीक आहे, तर आपण आज बोलणार आहोत पहिल्यांदा हार्ट अटॅकबद्दल किंवा हृदयाच्या विकाराबद्दल. फक्त हार्ट अटॅक एकच आहे का हृदयाचा विकार? नाही. हृदयाचे विकार कुठले कुठले आहेत? हार्ट अटॅक तर आहेच. बऱ्याच लोकांना हृदयात होल असतो किंवा त्यांची जी सेप्टल वॉल असते ते व्यवस्थित नसते. त्यांचं अशुद्ध रक्त आणि शुद्ध रक्त हे मिक्स होत असतात. बरेच जण सांगतात ना, आमचं शुद्ध रक्त आणि अशुद्ध रक्त मिक्स होत असतात. तर अशा आजारामध्ये किंवा ज्यांना रुमॅटॉइड हार्ट डिझीज आहे किंवा ज्यांना फक्त रिपोर्ट सगळे नॉर्मल असतात, ब्लॉकेजच नसतात, पण तरीसुद्धा त्यांच्यामध्ये रक्तपुरवठा, हृदयाला रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही, इस्चेमिक चेंजेस ज्याला म्हणतात, अशा कंडिशनमध्ये पण त्यांना आपण हृदयविकारातले औषधं देऊ शकतो. पण आपण आधी हे बघूयात कारणं काय, कशामुळे हृदयविकार होतो. ते मी तुम्हाला सांगितलं. चुकीच्या खाण्यामुळे, उशिरा जागरणामुळे सुद्धा होतो. बसून काम करणारे जे एक्सरसाइज करत नाही त्यांना हृदयविकार होतो. व्यसनामुळे होतो. ठीक आहे. आणि त्याचे सिम्पटम्स काय? बऱ्याच वेळेला आपण कन्फ्यूजही होतो. जसं मगाशी मी तुम्हाला पाईल्स एक्सप्लेन केलं. पाईल्समध्ये पण मी सांगितलेलं आहे की किंवा ॲसिडिटीमध्ये सुद्धा छातीत दुखतं. पोट साफ झालं नाही तरी पोटात गॅस होतं आणि छातीत दुखतं. तर लोक कन्फ्यूज होतात की आपल्याला हार्ट अटॅक तर आला नाहीये. तर हार्ट अटॅकचे एक्झॅक्ट सिम्पटम्स जाणून घेणं फार गरजेचं आहे. हार्ट अटॅकमध्ये नक्की काय होतं? छातीत दुखतं, पाठीत दुखतं, डावा हात दुखतो, कधी कधी डाव्या हाताला मुंग्या येतात, दम लागतो, घाम येतो, खूप जास्त घाम येतो, कधी कधी खूप जास्त खोकला येतो, उलट्या होतात, थकवा येतो, पोटात गडबडल्यासारखं वाटतं, छातीत हृदयाचे ठोके वाढतात. हे सगळे हृदयविकाराची लक्षणं आहेत. असं तुम्हाला काही वाटलं तर लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये जावे. म्हणजे तुम्हाला ECG वगैरे काढल्यानंतर लक्षात येईल की तुम्हाला हृदयविकार झालाय की नाही झालेला. ठीक आहे. बऱ्याच वेळेला आपण कन्फ्यूज होतो ॲसिडिटी सोबत, पण तरी सुद्धा निवांतही घरी बसू नये. आपल्याला ॲसिडिटी झाली असेल म्हणून शांतही बसू नये. जाऊन कधीही चेकअप करून घेणं हे चांगलं असतं. कारण हल्ली हृदयविकार कुठल्याही वयात होत आहेत. 20-25 वयातही हृदयविकार होत आहेत. त्यामुळे ॲसिडिटीच असेल म्हणून दुर्लक्षही करू नये. जाऊन ECG काढून घ्यावं आणि त्यानंतर मग डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. आयुर्वेदिक, ॲलोपॅथिक ती तुमची चॉईस आहे. आयुर्वेदिक घेणं हे जास्त सोयीस्कर आहे, पण तरीसुद्धा तुम्ही ॲलोपॅथिक डॉक्टरांचाही सल्ला घेऊ शकता. पण सल्ला घेणं, डॉक्टरांकडनं जाणं हे फार गरजेचं आहे. तर आता ठीक आहे, झालं हृदयविकार, एखाद्याला झालेलाच आहे हृदयविकार, तर त्यांनी काय केलं पाहिजे? तर आयुर्वेदिक औषधं घेतली पाहिजे. आणि आयुर्वेदिक का? कारण ॲलोपॅथिक डेफिनेटली ज्यांना रक्त पातळ व्हायच्या गोळ्या चालू असतात, ज्यांना, कारण का रक्त पातळ व्हायच्या गोळ्या चालू करतात? जसं मी सांगितलं, हार्ट अटॅकमध्ये मोस्टली कोलेस्ट्रॉल वाढलेला असतो किंवा ज्यांना हृदयाचा विकार असतो त्यांचा कोलेस्ट्रॉल वाढलेला असतो. म्हणजे त्यांची रक्त गोठण्याची जी प्रक्रिया आहे ती जास्त असते. त्यामुळे त्यांची रक्त घट्ट होऊन ते रक्ताचे क्लॉट्स बनतात आणि ते जाऊन अडकतात रक्तवाहिन्यांमध्ये. तर त्यासाठी त्यांना त्या गोळ्या चालू असतात. तर ॲलोपॅथी गोळ्या बंद करायची गरज नाही. तुमच्या ज्या रक्त पातळ व्हायच्या गोळ्या आहेत त्याच्यासोबत तुम्ही आयुर्वेदिक औषधं घेऊ शकता, जेणेकरून काय होईल, पुन्हा हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस जे आहेत ते कमी राहतील. दुसरी गोष्ट, तुमचे जे हार्टचे पंपिंग आहे ते इम्प्रूव्ह होईल. तुम्ही जर ऐकून असाल तर डॉक्टर सांगतात तुमच्या हृदयाचं पंपिंग कमी झालेलं आहे. किंवा बऱ्याच जणांना हृदयाला सूज, म्हणजे कार्डिओमायोपॅथी किंवा कार्डिओमेगॅली सारखे आजार असतात. हे हार्ट अटॅक नसतात, पण या हार्टला सूज येणे किंवा हार्टचा आकार वाढणे किंवा हार्टचं फंक्शनिंग व्यवस्थित न होणे, हृदयाचे ठोके कमी पडणे किंवा पंपिंग कमी होणे, असे विकार असतात. तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा ॲलोपॅथिक औषधांसोबत तुम्ही आयुर्वेदिक औषधं घेऊ शकता, जेणेकरून तुमचे जे हृदयाचे ठोके आहेत, पंपिंग आहे ते इम्प्रूव्ह होईल आणि हृदयाला बळ मिळेल. तर काय द्यायचं आहे? वेदामृत. वेदामृतमध्ये जे द्रव्य आहेत ते सगळे हृदय आणि मेद्य द्रव्य आहेत. हृदय म्हणजे अर्जुन जे आहे ते हृदयाला बळ देतं, म्हणून आपण हे वेदामृत देतो, जेणेकरून जे हृदयाचे ठोके व हृदयाचं पंपिंग आहे ते व्यवस्थितरित्या चालू राहील. तुमचं जे हृदय आहे ते व्यवस्थितरित्या काम करेल. तर कसं घ्यायचं वेदामृत? वेदामृत हे कधीही अनोशापोटी घ्यायचं आहे, उपाशीपोटी 4 थेंब जिभेखाली. जिभेखाली का? तर जिभेखाली ह्याचं ॲब्झॉर्प्शन जे आहे ते खूप फास्ट होतं, त्यामुळे हे फास्ट ॲक्ट करतं. आपण म्हणतो ना आयुर्वेदिक औषधं स्लो काम करतात, तर जर मोड ऑफ टेकिंग आपण चेंज केलं तर ते फास्टही काम करतात. तर याचा जो मोड ऑफ
इनटेक आहे तो असा आहे की 4 थेंब जिभेखाली घ्यायचे वेदामृत उपाशीपोटी. गॅनोडर्मा हे तुम्ही क्लोपिडोग्रॅल, इकोस्प्रिन ह्या गोळ्या घेत असाल तर त्याच्यासोबत तुम्ही गॅनोडर्मा घेऊ शकता. गॅनोडर्मा 2 वेळा जेवल्यानंतर हे तुमचं कोलेस्ट्रॉल लेवलला मॅनेज करून तुमचे हार्टचे जे इश्यूज आहेत ते रिकवर करतं. गार्लिक तुम्ही जर इथे बघितलं असेल, मी दाखवलंय. काय होतं, हाय कोलेस्ट्रॉल लेवलमुळे रक्त घट्ट होते आणि क्लॉट होतं आणि त्याच्यामुळे आपण म्हणतो हार्ट अटॅक झालेला आहे. ठीक आहे, तर हे गार्लिक काय करतं, रक्त पातळ करायचं काम करतं, कोलेस्ट्रॉल लेवलला कमी करतं. त्यामुळे गार्लिक द्यायचं जेवल्यानंतर 2 वेळा. मोरिंगा प्लस हे हृदयाला बळ द्यायचं काम करतं, त्यामुळं मोरिंगा प्लस पण 2 वेळा जेवल्यानंतर. आरोग्यवर्धिनी वटी. आरोग्यवर्धिनी का, कारण हे आरोग्याचं वर्धन करतं, विकनेस कमी करतं. थकवा खूप जास्त येतो हार्टच्या पेशंटला, तुम्ही जर बघितलं असेल तर थकवा कमी करतं, अशक्तपणा कमी करतं, शरीरात थोडी फ्रेशनेस येतं, जेवण पचन व्हायला मदत करते. त्यामुळे आरोग्यवर्धिनी वटी 2 वेळा जेवल्यानंतर. तर आपण बघितले हृदयविकारासाठी कुठली औषधं घ्यायची आहेत. तर हे सगळे प्रोडक्ट्स आपण हृदयविकारासाठी घ्यायचे, पण ह्याच्यासोबत अकाई सोना घेणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण अकाई सोना घेतो तर बॉडी डिटॉक्सिफाय होते, शरीरात शोधन होतं आणि हे जे प्रोडक्ट्स आहेत ह्यांचा इफेक्ट जो आहे तो आपल्याला चांगल्यारीत्या होतो. त्यामुळे अकाई सोना हे 5 ते 25 ml दररोज सकाळी 1 ग्लास पाण्यामधून अनुषापोटी घेणं गरजेचं आहे. त्यासोबत ह्याचे डोसेस तुम्हाला या स्क्रीनवर दाखवलेले आहेत की हृदयविकारासाठी काय काय घेतलं पाहिजे आणि कसे घेतले पाहिजे.